सर्वांना श्री स्वामी समर्थ. गरुड पुराणानुसार कोणत्या पापाला कोणती शिक्षा मिळते? गरुड पुराणात योग्य आणि अयोग्य कर्माचे वर्णन केले आहे आणि कर्माच्या आधारावर असे लिहिले आहे की आत्म्याला स्वर्ग आणि नरकात पाठवले जाते. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या पापांची किंमतही चुकवावीच लागते. त्याद्वारे लोकांना वाईट कर्म सोडून चांगले जीवन जगण्यासाठी धर्माच्या मार्गाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. गरुड पुराणातही योग्य आणि अयोग्य कर्माचे स्पष्टीकरण दिलेले आहे आणि त्याच्याच आधारे माणसाला कोणत्या पापासाठी मृत्यूनंतर कोणती शिक्षा मिळते हे सांगितलेले आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर कर्माच्या आधारे स्वर्ग आणि नरक मिळत असतो. जे लोक आपल्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा मिळते. अशा पाप्यांना मोठ्या भांड्यात गरम तेल टाकून तळले जाते. जे पती पत्नी एकमेकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि जोपर्यंत एकमेकांच्या पैशाचा फायदा घेऊ शकतात तोपर्यंत एकत्र राहतात अशा लोकांना नरकात गरम लोखंडी सळ्यांनी मारहाण केली जाते. असे मानले जाते की जे इतरांचे पैसे लुटतात त्यांना यमदूत दोरीने बांधतात आणि नरकात इतका मारतात की ते बेशुद्ध होतात. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण केली जाते. जे आपल्या वडिलांचा अपमान करतात त्यांचा अपमान करतच राहतात त्यांना घरातून हाकलून देतात ते पापी नरकांच्या अग्नीत बुडून जातात. त्यांची त्वचा बाहेर येईपर्यंत हे केले जाते. जे लोक स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे सुख हिसकावून घेतात त्यांची संपत्ती हिसकावून घेतली जाते. अशा लोकांना सापांनी भरलेल्या विहिरीत ढकलले जाते. ज्यांचे पती पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशीही शारीरिक संबंध आहेत त्यांना बेदम मारहाण केली जाते. जे लोक बळी दिल्यानंतर त्यांचे मांस खातात त्यांना नरकात आणले जाते आणि प्राण्यांमध्ये सोडले जाते. ते सर्व प्राणी त्यांना पकडून फाडून खातात. जे पुरुष महिलांवर बलात्कार करतात किंवा फसवतात त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात महिलांना सोडून देतात त्यांना नरकातही प्राण्यांप्रमाणे वागवले जाते. विष्ठा आणि मूत्राने भरलेल्या विहिरीत टाकले जाते. असे लोक जे आपल्या पदाचा गैरवापर करतात निस्वार्थी लोकांना त्रास देतात त्यांना स्टिक्स नदीचा त्रास सहन करावा लागतो. या नदीत मानवी शरीरे त्यांची कवटी सांगाडे रक्त आणि घाणेरड्या वस्तू पडून असल्याचे मानले जाते. जे निष्पाप लोकांना जबरदस्तीने त्रास देतात अशा लोकांना विहिरीत टाकले जाते ज्यामध्ये अनेक धोकादायक प्राणी आणि साप देखील असतात. आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.